अजून किती वेळ जोरणार आहेस? कशासाठी हा इतका अट्टास बाळा? हे व्रत वैकल्य हे सगळं करून तू स्वतःला शारीरिक आणि मानसिक दोन्ही बाजूनी त्रास देते. तुला असं वाटतंय का की तू इथे उपाशी राहिलीस तर तिकडे हॉस्पिटलमध्ये सारंग उठून बसेल? का तिलोत्तमासारखं तुझ्याही मनात कोणी विष कालवलंय की सारंग आता ज्या अवस्थेत आहे त्याला फक्त आणि फक्त तू कारणीभूत आहेस म्हणून? माहित नाही बाबा, मी जबाबदार आहे की नाही खरंच माहित नाही. पण एक गोष्ट खरी आहे, ते माझ्यामुळेच पंढरपुरात यायला निघाले होते. नाही साऊ, तू नीट शांतपणे विचार कर ना. सारंग आणि अभिर ओवीसाठी निघाले होते, कळतंय का? हा प्रवास घडण्यामागे खरा हट्ट कोणाचा होता? अभिरचा. मग आता त्या लहान लेकराला दोष देणार आहेस का तू? सांग बरं. नाही. आणि खरं सांगू का साऊ, हे व्रत वैकल्य तू फक्त अपराधी भावाने पोटी करतेस असं मला नाही वाटत. याच्यामागे कारण वेगळं आहे. काय कारण आहे? तुझं सारंगवर अजूनही प्रेम आहे. होईल सगळं नीट. कोण होतं ते भैरवीच्या घरात? माझ्या डोक्यातून जात का नाहीये मी बघितलंय ते. तिच्या घरात त्या बेडवर कोणीतरी झोपलेलं, पण मग भैरवी खोटं का बोलली तिथे कोणीच नाहीये म्हणून? आणि तो जो कोणी व्यक्ती होता तो खूप खंड्यासारखाच वाटत होता. आणि आज तर तिच्या घरी डॉक्टर सुद्धा आलेले. म्हणजे भैरवी इतकं लपवण्याचा प्रयत्न करते म्हणजे खरंच खंड्या असेल का तिच्या ताब्यात? म्हणजे तर डॉक्टर सुद्धा तिने खंड्याच्या उपचारांसाठी बोलवलं असेल. म्हणजे मग खंड्या शुद्धीवर येईल आणि तिला सगळ्या गोष्टी कळतील. आणि जर त्या डॉक्टरने उपचार केले असतील आणि आतापर्यंत खंड्या शुद्धीवर आला असेल आणि त्याने शुद्धीवर येऊन सगळं भैरवीला सांगून टाकलं असेल तर तो माझ्याबद्दल पण सांगून टाकेल सगळं. तो भैरवीला सांगेल आणि मग भैरवी राजकुमारला सांगेल आणि मग तर राजकुमार मला जिवंतच नाही सोडणार. सगळी माझी चूक आहे. मीच मूर्खांसारखा तो खंड्याचा फोन ऑन ठेवून त्याच्या इथे ठेवलेला. आणि पण नाही पण मी तर ऑफ केलेला फोन. मी थोड्या वेळाने ऑफ केलेला. तेवढ्यात राजकुमारने त्या खंड्याचं लोकेशन कसं काय ट्रेस केलं? पण मला एक कळत नाहीये, राजकुमारच्या बिनडोक माणसांनी खंड सापडल्यानंतर त्याला भैरवीच्या ताब्यात का केलं असेल? मला काहीच कळत नाहीये. नाही. मी खूप ओव्हर थिंक करते. मला आता भैरवीच्या घरात घुसून माझ्या डोळ्यांनी काही ते बघून मग कन्फर्म करावं लागेल. काहीही झालं तरी मी त्या भैरवीच्या घरात घुसणार आणि त्या खंड्याला ज्या कुठल्या खोलीत ठेवलंय तिथे जाणार. मला सगळं सत्य कळायलाच हवं, नाहीतर माझा गेम ओव्हर होईल. किती मोठी रिस्क असली तरी मी ती घेणार. मला तिथे जावंच लागेल. वा रे खंड्या वा. अरे मरता माझी लॉटरी लावून गेलायस तू. लॉटरी नाही, जॅकपॉट लावलास तू माझा. जॅकपॉट. ओवी सावली आणि सारंगची मुलगी आहे काय? हे सत्य जर उद्या बाहेर आलं तर भूकंप होईल. भूकंप. हे एवढं मोठं सत्य आता फक्त मला माहितीये.
पण मग जर ओवी खरंच सारंग आणि सावलीची मुलगी आहे तर इतकी वर्ष सारंगला हे माहिती नाहीये ती तिलोत्तमाच्या घरात कशी पोचली आणि तिलोत्तमाला ते माहित नाही असं कुठलं रहस्य आहे मॅम बोल बबलू बोल मॅम तुमचा पेशंट रिस्पॉन्ड करते काय खरंच तेच सांगायचं होतं मला. कधी सांगणार मग तू काय बबलू तू सुद्धा माझा आवाज ऐकू येतोय? सारंग सॉरी सारंग, मी काय म्हणते, माझा आवाज ऐकू येतोय का? काहीतरी पॉझिटिव्ह साईन दे सारंग. डॉक्टर हाताची हालचाल झाली. ही गुड साईन आहे, पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे हा. तिलोत्तमा मॅडम आता हळूहळू ह्यातून तो बाहेर यायला सुरुवात होईल. तुम्ही आई आहात त्याच्या, सतत बोलत राहा त्याच्याशी. थँक्यू डॉक्टर. सारंग मी तुझी आई मी आहे हा इथेच तुझ्या बाजूला. बोल ना काहीतरी माझ्याशी. सारंग प्लीज बोल ना काहीतरी. सारंग दादा ऐकतोयस ना? अरे ओवी घरी वाट बघते, आपल्याला घरी जायचंय. सारंग दादा आता लवकर बरा होणार आहे तू. आता घरी जायचं आपण. शक्य नाही शक्य नाही सावलीचं सारंगवर खूप प्रेम होतं ती दुसऱ्या कुठल्या पुरुषाचा विचार करेल नाही वाटत एवढं प्रेम होतं त्या दोघांमध्ये की ही पोरगी नक्की त्याच प्रेमाचं फलित असेल ही सावली आणि सारंगचीच मुलगी असेल हा सो फायनली हा सगळा खेळ आता माझ्या एकटीच्या हातात आहे कारण हे सत्य आता मलाच माहिती आहे जर ही पोरगी या दोघांमधला दुवा असेल ना तर सारंग आणि सावलीच्या अगेन्स्ट मी तिला हत्यार म्हणून वापरेन ओवी आता माझं या खेळातलं हत्यार असेल आता मी सारंग आणि सावलीला माझ्या मनाप्रमाणे वागवीन त्यांना हवं तसं झुकवीन हवं ते करीन